यावल तालुक्यातील डोंगरकोठरा येथील ध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला। राज्यातील ग्रामीण स्तरावरील स्पर्धेत ते प्रथम आले आहे। विद्यालयाला रोख 51,000 रुपयाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यातील 80 तालुक्यामधून 262 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा 2025-26 मध्ये ध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज डोंगरकोठरा तालुका यावल यांनी राज्यातील ग्रामीण स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला। विद्यालयाला रोख 51,000चे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। स्पर्धेतील विजेता व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला। यावेळी अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वासदाता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन होते। प्रमुख अतिथी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन, सफाई व पर्यावरण तंत्र निकेतन देहू पुणे संचालिका डॉक्टर शिल्पा नारायणन, जळगाव पालिकेच्या आयुक्त आदित्य जीवने, विश्वस्त ज्योती जैन व डॉक्टर गीता धरमपाल व्यासपीठावर उपस्थित होते। या स्पर्धेत ग्रामीण स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत ध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज डोंगरकोठरा यांनी उल्लेखनीय यश संपादन केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कुमार झांबरे, संचालक सुदाम राणे, मुख्याध्यापक नितीन झांबरे, प्राध्यापक नंदन वडिंगकार, प्रवीण कुवेटे, राजू चिमनकारे, सचिन भंगाळे, विवेक कुलट, चेतन चौधरी, रामेश्वर जानकर, मनीषा तळवी, शुभांगिनी पाटील, सोनाली फेगडे, नैना पाटील, शुभेच्छा अहिरे, ठकसेन राणे, योगेश राणे, पराग पाटील, संदीप बाविस्कर, मिलिंद भिरुड उपस्थित होते। विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी केले। विद्यालयाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण, केंद्र प्रमुख मोहम्मद तळवी, शाकीर शेख, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कुमार झांबरे, उपाध्यक्ष राजाभाऊ राणे, सचिव डी के पाटील, खजिनदार शरद राणे, संचालक जी डी सरोदे, एम ओ चौधरी, एम डी राणे, सुदाम राणे, प्रमोद झांबरे, चिंधू झांबरे आदींनी सर्वांचे कौतुक केले आहे। ग्रामीण स्तरावरचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 51,000 रोख आणि सन्मान चिन्ह ध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज डोंगरकठोरा तालुका यावल जिल्हा जळगाव। आणि मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, रिझल्ट कोणालाच माहिती नाही बरं, यांना पण माहिती नव्हता, म्हणून मी म्हणालो की त्यांना कॉन्फिडन्स होता। जसा त्या मंदिरामध्ये मला फील झालं। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो।
होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.